श्री स्वामी समर्थ. नवनाथ पारायणाची समाप्ती म्हणजेच उद्यापन कसे करावे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. नवनाथ पारायण हे 7 दिवसाचे किंवा 9 दिवसामध्ये केले जाते. नवनाथ पारायण कसे करावे याचा व्हिडिओ मी याच चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. बघा, उद्यापन कसे करायचे आहे तर उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे. दारासमोर रांगोळी काढायची आहे. उंबरठा पूजन देखील या दिवशी आपल्याला करायचे आहे. त्यानंतर देवपूजा करावी आणि सप्ताहामध्ये आपण ज्या पद्धतीने अध्याय वाचले आहे त्याच पद्धतीने शेवटच्या दिवशी देखील आपल्याला राहिलेले अध्याय वाचून घ्यायचे आहेत. शेवटच्या दिवशी आपले 40 अध्याय पूर्ण होतात. अध्याय वाचून झाल्यानंतर आरती करावी आणि उद्यापनाच्या दिवशीच आपल्याला 9 मुले जेवू घालायचे असतात. म्हणजेच 9 नवनाथ जेवू घालायचे आहेत. या नवनाथांना महानैवेद्यामध्ये महाप्रसादामध्ये आपल्याला हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडीद डाळीचे वडे, तांदूळ मूग डाळीची खिचडी, जोंधळ्याची खीर, ताक व दही हे पदार्थ करायचे आहेत. आपण जेव्हा 9 मुलं घरी बोलवतो त्या मुलांना घरी बोलावल्यानंतर त्यांचे स्वागत करावे. त्यानंतर त्यांना बसायला आसन द्यावे. त्यांचे पाय धुवावेत. त्यांना टोपी व उपरणे द्यावे. अष्टगंध किंवा बुक्का त्यांच्या कपाळी लावावा. त्यानंतर आपण महानैवेद्यामध्ये जे पदार्थ बनवलेले आहेत त्याचा नैवेद्य नवनाथांच्या पोथीला दाखवायचा आहे आणि बोलायचे आहे की मी अमुक कारणासाठी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण पूर्ण केले असून त्याच्या फलप्राप्तीसाठी आज उद्यापन करत आहे असे बोलून महाराजांना हात जोडावेत, त्यांचे दर्शन घ्यावे आणि नैवेद्य दाखवावा. त्यानंतर 9 मुलांना ताटामध्ये किंवा पंतरवाळीमध्ये सर्व पदार्थ वाढावेत आणि जेवायला द्यावे. जेवण झाल्यानंतर या मुलांना काहीतरी गिफ्ट द्यावे, एखादी वस्तू या मुलांना द्यावी. अशा पद्धतीने आपल्याला नवनाथ पारायणाची समाप्ती करायची असते. 9 मुलं जेवू घातल्याशिवाय आपल्या पारायणाची समाप्ती होत नाही. नवनाथ पारायण केल्याने गुरुकृपा प्राप्त होते. जीवनातील अडथळे दूर होतात. मन शांती व सकारात्मक ऊर्जा मिळते. इच्छापूर्तीस मार्ग मोकळा होतो. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ.